पानगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तीने राम भागुराम फुले यांना जीवे मारण्याची दिली धमकी। रेणापूर पोलिसात तक्रार दाखल। रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील ज्येष्ठ नागरिक राम भागुराम फुले यांनी अनेक वर्षापासून आपल्या प्लॉट क्रमांक 17 मधील 8A मिळावा यासाठी गेले 4 वर्षापासून सातत्याने पानगाव ग्रामपंचायत कार्यालयासाठी पत्रव्यवहार करीत आहेत। मात्र या प्लॉटवर सरपंच व ग्रामसेवक यांनी व्हाईटनर लावून हा प्लॉट अस्तित्वात नसल्याचे सांगितले। 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता गावातील पानगावचे माजी सरपंच व भाजपचे नेते सुकेश भंडारे व धर्मराज मोटाडे यांनी चंद्रकांत भंडारे यांच्या फोनवरून मला गुर्ले यांच्या फायनान्स जवळ तात्काळ या म्हणून बोलवले व मी 7:15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याजवळ गेलो असता तिथे धर्मराज मोटाडे, वैजनाथ मोटाडे, राहुल मोटाडे, संतोष तुरुप, पत्रकार व इतर 2 ते 3 लोक उभे होते। त्यामुळे सुकेश भंडारे व धर्मराज मोटाडे यांनी, लंगड्या तुला रस्त्याने चालायचे नाही का? तुझ्या ग्रामपंचायत रेकॉर्डवरील प्लॉटवर आम्ही खाडाखोड करून तुझे नाव उडवले आहे। तू आमचे काय वाकडे करणार आहेस? अशी राजकीय लोक आहोत, त्यामुळे तू आमचे काहीही करू शकत नाहीस। तुला ग्रामपंचायतच्या रेकॉर्डशी काय देणे घेणे आहे? तो प्लॉट नंबर 17 हा आमचा आहे। ग्रामसेवक आमच्या शब्दाच्या बाहेर नाही। त्याला हाताशी धरून प्लॉट नंबर 17 आज व्हाईटनर लावले, उद्या त्यावर आम्ही नाव टाकणार आहोत। जास्त वळवळ केलास तर 11 येलमगल्ली बाजारात बोलावून घेऊन तुझा दुसरा पाय मोडून टाकू। चौकात तुला भीक मागायला लावलं नाही तर खल्लास करून तळ्यात फेकून देऊ। तुझ्या मागे व पुढे कोणीही नाही असे म्हणून कोऱ्या बॉन्डवर सह्या आणून दे म्हणून धमकावले। त्यावेळी तिथे उभे असलेले संतोष तुरुप व अन्य लोकांनी मला घराकडे पाठवले। वरील लोकांनी माझ्या शारीर व्यंगावर उपासक बोलून शिवीगाळ करून माझ्या जाहीररित्या लाज वाटेल असा अपमान करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे अर्जात राम भागुराम फुले यांनी दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे। तरी या प्रकरणी रेणापूर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजमत न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।